आपल्यासोबत आमदार महेश शिंदे आहेत। आपण जर पाहिलं सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठासा राडा घडला, एकंदरीत मंत्र्यांना फरफटत नेला असा आरोप स्वतः मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आणि ज्यांच्या पत्नी अध्यक्षपदावरती आता विराजमान झाले तेच महेश शिंदे आपल्यासोबत आहेत। नेमकं काय घडलं होतं? एवढी त्या ठिकाणी तीव्र परिस्थिती झाली आणि मंत्र्यांना फरफटण्याची गोष्ट आणि पोलिसांनीच फरफटलंय। आता एसपींचं निलंबन देखील सभागृहात घोषित झालंय। नेमकं काय घडलं होतं? माझं म्हणणं एकच आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथं जे घडलेलं आहे ते राजकीय घडलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रशासनाला ओढू नये। पोलीस प्रशासनानं एका 2 सदस्यांची चौकशी केली। त्या चौकशीच्या दरम्यान त्या 2 सदस्यांनी त्यांना पोलिसांना मारहाण केली आणि त्या गैरसमजुतीतून हे घडलं। ह्याच्या पलीकडे काही घडलेलं नाही। पण एवढा मोठा राजकीय वाद त्या ठिकाणी घडलाय आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी शिंदेंचे मंत्री आक्रमक झालेत, आमदार बोलतायत आम्ही राजीनामा देऊ, आमची काही किंमतच नाही आहे, या सगळ्या गोष्टी। मला काहीतरी आम्ही जिल्ह्यातले शिवसेनेचा मी एकमेव आमदार आहे। बाहेरच्या जिल्ह्यातल्यांना काय माहिती आहे मला माहीत नाही, कारण मी स्वतः तिथं होतो। पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनीच निर्देश दिले होते की तुम्ही आमदार स्वतःच्या पातळीवरती निर्णय घ्या, युती कुणाबरोबर करायचे, फक्त महायुतीत फक्त युती करा असे निर्देश दिले गेले होते। म्हणून आम्ही भाजपबरोबर युती केली। ते आमची काही चूक झाली? आणि जर इलेक्शन झाल्यानंतर जर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना घेऊन बसाल तर आमचे लोक कसे जातील त्यांच्याबरोबर? आमची निवडणूक पूर्व जी युती आहे त्याच्याबरोबरच निवडणुकीनंतर जाणार। हे साधं गणित आहे। आणि माझे कुठे जास्त होते? 2च होते, ह्याच्यापेक्षा कुठे जास्त होते माझे? एवढा मोठा दंगा करायची काही कारण नाही। शिवसेनेत काही घडलेलं नाही। जे घडलं हे थोडं फ्रस्ट्रेशनमध्ये घडलेलं आहे। 5 सदस्य अजित पवार गटाचे फुटले, त्यानंतर जो पराभव पत्करावा लागला त्याच्यामुळे हे चिडचिड झालेली आहे। पण ज्या 2 आपण बोलतायत सदस्यांनी जी पोलिसांना मारहाण केली त्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आलंय, नेमकी त्यांच्यावरती काय कारवाई सुरू आहे? नेमकं ते खरं होतंय का किंवा त्यांनी मारहाण केली आहे त्या गोष्टी? हे बघा, हे अजितदादा पवार गटामध्ये घडलेलं आहे। ह्याच्यामध्ये ना भाजपचा संबंध आहे ना शिवसेनेचा संबंध आहे। जे मंत्री आमचे जे मकरंद आबा पाटील आहेत ते मंत्री आहेत, राज्याचे हेवीवेट मंत्री आहेत। त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या निवडून आलेल्या सदस्याच्या मुलानं म्हणजे त्यांच्या खास कार्यकर्त्यानं त्यांच्या अखत्यारीतल्या महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आहे की माझ्या बाबाचं अपहरण झालं आहे। हे आमचं तो ऐकणार आहे का? तो कुणाचा आहे? कार्यकर्ता कोणाचा आहे? मकरंद आबाचा आहे। त्यांनीच तिथं तक्रार दाखल केलेली आहे की माझ्या बाबाचं अपहरण झालं आहे। पोलिसांनी चौकशी करायला गेले, त्या दोघांची नावं दिली होती। बाबा तुम्ही त्याच्या बाबाचं अपहरण केलं आहे का विचारायला पोलीस गेले। पोलिसांनी विचारू नाही का? पोलीस विचारायला गेल्यानंतर त्यांनी मारहाण केली पोलिसांना। पण ज्या पद्धतीने सर्व आपण महायुती म्हणून समोर एकत्र येत असता, नेहमी सत्तेमध्ये देखील महायुती म्हणून बसलेले असता आणि अशामध्येच सत्ताधाऱ्यांमध्येच हमरीतुमरी होत असेल तर नेमकं राज्यात चाललंय काय असा प्रश्न देखील सर उपस्थित होतो। निश्चित झालेला प्रकार हा चुकीचा आहे, पण त्या प्रशासनाला तुम्ही ओढू नका। प्रशासन त्याचं काम करतं आहे। प्रशासनानं काही चूक केली नाही किंवा प्रशासनानं बळाचा वापर काही केला असं मला वाटत नाही। प्रशासनाला जर कोण मारत असेल किंवा त्यांच्यावरती हात उचलत असेल तर पोलीस थांबत नसतात ना। म्हणजे एसपींचं जे निलंबन केलंय ते थांबवावं अशी मागणी असेल आपली? नाही, एसपींचा याच्यात संबंध येत नाही। एसपीचा काय संबंध येतो? ते तिथं स्थलपरत्वे घडलेलं आहे। एखादा जर व्यक्ती जर समजा महेश शिंदे आमदारांना उद्या DYSPला मारायला लागला, पोलिसांना मारायला लागला तर पोलिसांना अधिकार आहे तो आमदार असो कोण असो त्याला अटक करण्याचा। आज जिल्हा परिषद सदस्य दोघांनी मारहाण केले पोलिसांना, हे चुकीचं घडलं आहे त्यांच्या हातातून। मग आपण कसं समर्थन करणार? पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्याचा विचार केला पाहिजे। आणि अशा गोष्टी घडत असतात। राजकारण राजकारणाच्या जागेवर राहतं, प्रशासनाला आपण वेठीस धरणं चुकीचं असतं। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काही संवाद साधणार आहात या संदर्भात? मला उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेब माझे फार चांगले संबंध आहेत, प्रेमासंबंध आहेत। त्यांनी मला बोलवलं, मी जाऊन माझी भूमिका आणि आधी पण मी मांडली होती की साहेब तुम्हाला हे सांगतायत तशी सिच्युएशन नाही आहे। अजितदादा गटामध्ये नाराजी आहे शरद पवार गटाबरोबर जाण्यासाठी आणि किंवा काँग्रेसबरोबर जाण्याची त्यांची इच्छा नाही, कारण त्यांना तो त्रास त्या काळामध्ये आधीच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे। असे 5 सदस्य होते की त्यांना महायुतीमध्येच राहायचं होतं, म्हणून त्यातल्या 3 सदस्यांनी तर ओपन आतून सभागृहात प्रवेश केला होता। मी सभागृहात येऊन आधीच येऊन आम्हाला बाबा यांच्यावर जायचं नाही म्हणून सांगितलं होतं। आज आम्ही महायुती म्हणून लढतोय,
काँग्रेस आणि शरद पवार गटाला बरोबर घेणं योग्य नव्हतं ना. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार महेश शिंदे होते. एकंदरीत आपण जर पाहिलं साताऱ्यामध्ये झालेल्या राड्यासंदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. सकाळीच मंत्री शंभूराजे देसाई जे पालकमंत्री देखील आहेत साताऱ्याचे, त्यांनी थेट सांगितलं होतं पालकमंत्र्यांना जर फरफटत आणि घसपटत नेलं जात असेल तर नेमकं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे SP आहेत त्या SPंचे निलंबन करण्याची मागणी थेट विधान परिषदेमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचमुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निलंबनांची मागणी झाली आणि निलंबन देखील आता SPंचं झालेलं आहे. त्याचे ऑर्डर देखील काढण्यात आलेले आहेत. परंतु महेश शिंदेंचं असं थेट म्हणणं आहे की जर आम्ही म्हणजे सत्ताधारी आहोत, आम्ही जर भाजपसोबत या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत तर आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत कशी युती करावी आणि ही संपूर्ण निवडणूक पार पडल्यानंतर स्वतः पालकमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत बसून पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात. आम्ही सत्तेतले नेते आहोत, आम्ही सत्ताधाऱ्यांची साथ देणार आणि त्याचमुळे त्यांनी भाजपची साथ दिली. आता असा प्रश्न उपस्थित झाला आहे महेश शिंदे नेमके शिंदेंच्या शिवसेनेचे की भाजपचे, असा प्रश्न उपस्थित जो येतो झालेला आहे. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. हे राजकारण एकंदरीत कशा पद्धतीने वळण घेणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महेश शिंदेंना बोलवून घेत आहेत का, नेमकं या विषयावरती काही चिंतन केलं जात आहे का, हा जो आता संपूर्णतः राडा उखळलेला आहे तो थांबवण्यासाठी, तो बंद करण्यासाठी नेमकी सरकारची काय भूमिका आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.